चला जाऊया मॅचच्या दिशेने. काय मॅच रंगला होता. डीजेने थोडा आवाज द्यायचा आहे. जबरदस्त मॅच झाला. प्रत्येकाला वाटलं होतं की मॅकमिलन आहे तर मॅच कोणीही सोडली नाही. मॅच कुठेच नरम पडला नाही. पूर्ण मॅच गरम राहिला. डेमिल देखील आमच्या जोडीला जॉईंट होतील आणि प्रतीक कतवार देखील आहेत. जबरदस्त त्यांनी देखील एन्जॉय केला आजचा दिवस. मला वाटतं उत्तम परिसरामध्ये चांगले दोन कॉमेंटेटर आहेत. इतरांची गरज भासतच नसेल या ठिकाणी. वेलकम डेमिल, आपलं हार्दिक स्वागत. काय बोलशील मॅकमिलननी जी बॅटिंग केली? यस, नक्कीच मॅकमिलनने जी बॅटिंग केली ती वाखाणण्याजोगी आहे. कारण 70 धावा सहज चेज होऊ शकत नाहीत 4 ओव्हरमध्ये. अफलातून फलंदाजी मॅकमिलनची बॅटिंग बघितली. टप्पाटप एका पाठोमाग षटकार ठोकले. संघ माझ्या सासरवाडीचा होता. मॅकमिलनने पूर्णतः वाट लावून टाकली आणि माझी पार्टी पण गेली. म्हणजे आज सासरवाडीला सध्या तुम्हाला वेगळं आमंत्रण असेल. पण मॅकमिलनने मन जिंकलं. मॅकमिलनने मन जिंकलं. सासरवाडीची टीम आमची हरली. थोडंसं दुःख पण वाटते. एका बाजूला पार्टी पण गेली. हातातलं पण गेलं आणि बोटातलं पण गेलं. सर्वच गेलं. संघ सासरवाडीचा होता. खूप टफ मॅच झाली. दोन्ही बाजूने जबरदस्त प्रहार झाला आणि मी विशेष करून आभार मानेन ते म्हणजे अनिकेतचं, ज्याने 5 चेंडूवरती 5 षटकार मारून शेवटचा चेंडू टोलला. कारण तो गोलंदाज मास्टरचा होता आणि जवळपास त्याचं वय बघितलं तर 50 ते 55 वय असेल त्या खेळाडूचं आणि त्याने त्याचा मान राखला. याच्यामुळे मी खूप खूप आभारी आहे अनिकेत याचा. आणि मॅकमिलन तर सर्वांनाच माहिती आहे तो AK-47 सारखा आहे आणि चायनाचा प्रोडक्ट कसा असतो, चला तो रात तक नाही तो खल्लास. मॅकमिलन ब्रँड आहे. जबरदस्त फलंदाजी मॅकमिलनकडून बघायला भेटली. कारण मॅकमिलन जेवढ्या वेळ क्रीजवरती राहील तेवढे षटकारच बघायला भेटतील. बाउंड्री कधी तो मारत नाही. क्या बात आहे. ही स्पेशल व्हिडिओ अपलोड होईलच डिका स्पोर्ट वरती मॅकमिलन गोविंदची. जाऊया या मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. निखिल स्ट्राईक केला. पंच इशारा करतात. गेम ऑन. पॉवर प्लेचा पहिला बॉल. अभिषेक. यावेळी मात्र मॅकमिलन मारतोय तर मी का थांबू. आता निखिलने देखील दाखवून दिले त्याचा जलवा. कप्तानी इनिंग. षटकार. यस डीजे, खरबूजे को देख के खरबूजा भी रंग बदल रहा है. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा. यावेळी पुन्हा एकदा उचलला चेंडू जात आहे डी झोन कडे. एक धाव पूर्ण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण करत आहेत. आता मात्र निखिल मॅकमिलनला सांगत आहे की तू थोडा वेळ नसतो का आराम कर, मी बघतो काय करायचं ते. वारंवार मोठे फटके खेळण्यामध्ये यश येत आहे निखिल यांना. एक निखिल होता हॅन्सम बॉयचा जो प्रॅक्टिस मध्ये वारंवार चेंडू हरवत होता. मॅच मध्ये एकही त्याला बाहेर मारता आला नाही. पाहूया यावेळेला पुन्हा चेंडू मध्ये. चेंडू जाईल नो मॅच लँड मध्ये. सर्व गुपित गोष्टी बकऱ्याच्या टुर्नामेंटला ठेवलेल्या आहेत. अशरफ खान देगा. अशरफ खान फुल ड्रेस मध्ये आलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ईश्वर बोटीकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ईश्वर बोटीच्या सर्व लाखो बाधितांचे आम्ही मनापासून आभार मानतो. 4 चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा. हो यावेळेला पुन्हा खोलात टाकला चेंडू. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मिस्टर मॅकमिलन जे आजच्या दिवशी
आग ओतत आहेत या मैदानावरती, स्वतःला सिद्ध करत आहेत की मीच तो मॅकमिलन आहे. जो आपल्या उत्तमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये पसरत आहे. कारण बऱ्याचशा सिटीज मध्ये जाऊन त्याने आपल्या नावाची छाप सोडलेली आहे, आपल्या गावाची छाप सोडलेली आहे. पाहूया अभिषेक यांचा पुढचा चेंडू. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला चेंडू जात आहे सरळ डी झोन कडे 2 धावांसाठी. मी निखिल यांना सुद्धा हेच उदाहरण देतो, कारण निखिल जेव्हा जेव्हा येतात फक्त सेल्फी पॉइंट कडेच मारायला बघतात, दुसऱ्या ग्राउंड त्याला दिसतच नाही. यस अक्षय सटम काय म्हणाल? सेल्फी पॉइंट त्यांचा आवडता प्लेस असावा म्हणूनच तिकडेच फटके येत आहेत. पण तो चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल आणि जो मॅकमिलन कान मंत्र देतोय ना त्या मंत्राचा त्यांनी वापर करावा. नुसता आडव्या बॅटने खेळला तर धावा येणार नाही, चौफेर फटकेबाजी करावी लागेल. पण तो क्रिकेट आहे, जसा बॉल येईल तशी बॅटिंग तो करेल. बॉलिंग करणारा संघ चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 13 धावा. यस नक्कीच 13 धावा झालेल्या तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा क्रिकेट विश्वातील एक अनलकी आकडा मानला जातो. तो कोणासाठी ठरेल? आयबी बॉईज की सुपर बॉईज? दोन्ही याच क्षेत्रातील संघ आहेत. दोघं बऱ्याच वेळेला आमने सामने खेळलेले आहेत. दोघांना खानाखोना एकमेकांच्या ओळखत असतात. तर पाहूया ही लढत सुद्धा चुरशी होणार, कारण ही पहिली सेमीफायनलची मॅच आहे आमदार चषकातील. यावेळेला पहा एकच क्षेत्र, सेल्फी पॉइंट सेल्फी पॉइंट सेल्फी पॉइंट. कॅजिस्टन यांच्या मला वाटते अंगावरती चेंडू मारण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत, कारण नाखो आहेत ना कॅजिस्टन. चौदा धावा या फलकावरती. 1 बॉल 14. बॉलिंग मार्क वरती झेरवास. एक चांगला दाटणीचा गोलंदाज पण इनसाइड आउट. फटका चांगला आहे, कव्हरला केल्यात, कव्हर पॉइंटला बॉल निघून जातोय. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आणि बरोबर चेंडू आल्यानंतर त्या चेंडूला चेडण्याचा इरादा त्यांनी देखील केला नाही. 2 धावा. प्रेक्षकांची गर्दी बघू शकता चारी बाजूने आणि आजच्या दिवसात डिका स्पोर्ट वरती अटेंडन्स दिसते 13,932 हे प्रेक्षक वर्ग आहेत. या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत आहेत. 13,000हून अधिक प्रेक्षक चारी गाव एकत्र आलेत. यावेळी शरीराचा संपर्क आणि तेच जाणवला शोल्डर वरती. इथे एक डॉट बॉल. जेरवस एक चांगल्या लाटणीचा गोलंदाज आहे, कालच्या दिवसात देखील जबरदस्त गोलंदाजी राहिलाय, कन्सिस्टन्सी आहे. मग समोर जरी मॅकमिलन सारखा बॅटर असला ना, आज खरी परीक्षा असते. ज्यावेळी चांगला बॅटर समोर येतो त्यावेळी चांगले चेंडू टाकलेत तर यस एखादा षटकार गेले तरी हरकत नसतो, परंतु तुमची गोलंदाजी तुमचा टप्पा अचूक असायला हवा. ते दिसतंय जेरेवस या गोलंदाजच्या माध्यमातून. यस नक्कीच पाहूया जेरेवस यांचा पुढचा चेंडू मॅकमिलन यांच्यासाठी. यावेळेला चेंडू सरळ उचलून मारलाय, चेंडू जात आहे सरळ सीमारेषा पार. हालाय आमदार साहेबांना सलामी देणारा मानाचा चौकार. थँक्यू. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल जे लाईव्हला आहेत की असा बॉल जर डिक्लरच्या बाहेर गेला तर चौकार कसा काय? तर ज्या पद्धतीने भौगोलिक रचना आहे या मैदानाची त्या अनुषंगाने डायरेक्ट गेल्यावर 4 आहेत आणि टप्पा खालून गेला तर 2 आहेत असा निर्णय आहे. आणि जर त्या जाळीला बॉल लागला तर धावून धावा काढल्या जात आहेत. 4 बॉल 20. मॅकमिलन गोविन या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. नॉट आउट राहिला आतापर्यंत. पुढचा बॉल मॅकमिलन करता. आता मात्र मॅकमिलननी बॅट फिरवले, फिल्डर येतोय. ओ झाडाला बॉल लागलाय, कदाचित आंबा पडला असावा. 2 धावा तर पळून पूर्ण केले आणि इथे 2च धाव संख्येवरती समाधान. नक्कीच आंबा पडण्याचा
इशारा दिसला तिकडून. यस, नक्कीच हे मैदान सुद्धा मॅकमिलनचं बॅटिंगचा फॅन झालं. मैदान सुद्धा त्याला मदत करत आहे. जर का चेंडू त्या आंब्याला आदळला नसता तर नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सामावला असता, यात काही शंका नाही. परंतु तसं काही घडत नाही. आज मात्र मॅकमिलनचे भाग्य उघडलेलं आहे, त्याला नशिबाची साथ मिळत आहे. पाहूया जरोशांचा पुढचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. काय मला लक्षात साठी मॅकमिलन सारख्या फलंदाजाला अजूनपर्यंत एकही षटकार मारू दिला नाही या गोलंदाजाने. जय रेवस, नाम तो सुना होगा. आणि हे नाव नक्कीच चमकेल. यंग टॅलेंट आहेत आणि नक्कीच उत्तमचे जे संघ एक गाव एक फॉर्मॅट खेळतात ना, त्या संघामध्ये एक चांगल्या धाटणीचा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख होईल. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलेंटियर्स. रन झाले टोटल 2 ओव्हरमध्ये 24 धावा. आणि मॅकमिलन गोविंदचा जर विचार केला इंडिव्हिज्युअल 3 इनिंग 45 बॉल 133 धावा म्हणजे 150 धावा जर झाल्या त्याच्या नावावर तर एक वेगळा रेकॉर्ड या मैदानावर देखील होईल. 24 धावा आणि त्या देखील 3 इनिंग मध्येच. सर्वात जास्त षटकार मॅकमिलन गोविंदच्या नावावर आहे. काय बॅटिंग केले. एक खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले आणि त्यांनी सांगितलं मगाशी एक वाक्य की इथूनच सुरुवात केले, इथूनच कमबॅक करेल आणि इथूनच पुन्हा एकदा मॅकमिलन नावाची दहशत पसरवली जाईल, पसरली जाईल. म्हणूनच म्हणतात ना, लग्नाच्या दिवशी मॅकमिलनचा वाढदिवस आला. लग्नाच्या दिवशी मॅकमिलनचा वाढदिवस आला. सकाळी उठून त्याने केला चहा. चहात किसला आला आणि रेचल ताईचं नाव घेऊन सांगते झुकेगा नाही साला. जबरदस्त कामगिरी. नेव्हर गिव्ह अप. आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये एका हाती किल्ला लढवला आणि चेस करताना सामना जिंकू शकतो समोर किती धावा असल्या तरी, याचं जिवंत उदाहरण मॅकमिलनने दिलेलं आहे. यस अक्षयजी सटम. नक्कीच आता मॅकमिलन टप्पा देखील त्या धाटणीचा खेळाडू आहे. अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने देखील गाजवलेत. भरपूर दिवस सध्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तो दिसत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये त्याचा देखील जलवा पाहण्यास मजा येईल. आणि मॅकमिलन हा बॅटल हा एन्काउंटर मजा येईल. सध्या ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, परंतु बॅटर आहे ना स्ट्राईकला. निखिल स्ट्राईक सोडण्याच्या इरादामध्ये नाही आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल. 1 रन. धावफलक 1 ने 25. नक्कीच धावसंख्या 25 झाली. या 4 षटकामध्ये मला तरी जर सुपर बॉयची फलंदाजी बघितली तर 45 धावा झाल्या पाहिजे, कारण या संघासमोर सुद्धा खतरनाक खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये स्वतः मॅकमिलन टप्पा सुद्धा एक घातक खेळाडू आहेत. पाहूया पुढचा चेंडू. निखिल यांच्या बॅटची एज लागून चेंडू सरळ वेस्ट विकेटच्या हातामध्ये सामावत आहे. निखिल यांनी मॅकमिलनला स्ट्राईक द्यायला हवी होती, मात्र त्यांनी सांगितलं की मला मारू दे, परंतु तो अपयशी ठरलाय आणि तंबूमध्ये परतत आहेत. मी निखिल यांना वारंवार ऑफ द फील्ड इन द फील्ड नेहमी सांगतो की ग्राउंडच्या एका बाजूलाच फटके मारणं गरजेचं नाही आहे. ग्राउंड चौफेर असतं आणि चौफेर बाजूने तुम्ही खेळायला शिकले पाहिजे. यंग क्रिकेटर आहात. जर तुम्ही नांगर एका बाजूनेच फिरवाल तर पुढे जाणार नाही. नांगर चौफेर फिरला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. मैदानाच्या आतमध्ये जो सर्वांना आपल्या खेळीने करतो फितूर असा रायनल इतूर चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहिले. हा देखील मॅकमिलन सारखाच रायनल इतूर त्याने देखील नाव रोशन केलंय या उत्तम परिसराचं. सध्या इंजरीने त्रस्त आहे. शोल्डर इंजरी आहे. लवकरच बरा देखील येईल, पण तो बॅटिंग चांगली आहे. या खेळाडूची बॅटिंग वरती फोकस केलंय आणि रायनल करता हा पुढचा बॉल, कारण की मॅच आहे सेमी फायनल. बघा हे आहेत तंत्रशुद्ध फटका आणि काय आहे तर एकमेकांमध्ये संवाद. काय करायचंय तर महत्वाचा बॅटर मॅकमिलन गोविंद आहे. तो मारतोय, मी नॉन स्ट्राईकिंगने त्याची बॅटिंग एन्जॉय करीन, हे फार गरजेचं आहे. प्रत्येक जण जर मॅकमिलन सारखेच चौकार षटकार मारायला जाईल ना तर विकेट देखील जातील आणि तेच पाहिले अगोदरच्या बॉलवर. यस नक्कीच आहे. यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. पाहूया पुढचा चेंडू. बघा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जसं रायनलला माहिती होतं की मला मॅकमिलनला स्ट्राईक वरनं आणणं गरजेचं आहे,
आणि जसा मॅकमिलन स्ट्राईकवरती आला तसा सरळ षटकार बाउंड्रीच्या बाहेर गेला. दुसऱ्या सामन्यामध्ये सीझन बॉईज इथेच चुकली. नवीन सारखा फलंदाज सलग 2 ओव्हर नॉन स्ट्राईकवरती राहिला. हे कुठेतरी व्हायला पाहिजे होतं. एकाने कोणीतरी नवीनला स्ट्राईकवरती आणायला पाहिजे होतं. मात्र तसंच काही घडलं नाही आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र थँक्यू. आता मात्र तसं घडत नाही. जसं रायनल आणि मॅकमिलनला स्ट्राईक दिली लगेच त्यांनी चेंडू षटकाराबाहेर फेकला. गेगिरी दादांचं आगमन झालं. आज त्यांच्याच घरी जेवणाची व्यवस्था होती. थँक्यू गेगिरी दादा. आणखीन एक डिक्लरेशन. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावपळक वेगाने पुढे आलाय. 34 टॉस जिंकलाय सुपर बॉईजने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. संध्याकाळी आपण पाहिलं वारा देखील थांबतो आणि आता धावा देखील खोऱ्याने येत आहेत. 34 धावा झाल्यात. काय तो निर्णय योग्य आहे की नाही हा प्रश्नचिन्ह विचारलाय. आणि आज मॅकमिलन आउट होईल की नाही हा प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांना पडला असेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट, दुसऱ्या सामन्यामध्ये नॉट आउट आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जवळपास तिसरं षटक चालू आहे. अजूनपर्यंत नॉट आउट आहे आणि काय फलंदाजी करत आहे हा खेळाडू. आणि तिसऱ्या सामन्यात देखील तिसरं अर्धशतक येईल का? 20 धावा तर झालेत त्याच्या बॅटमधून. नक्कीच हे जर अर्धशतक आलं तर वर्ल्ड रेकॉर्ड होईल या ग्राउंडवरचा. कारण आतापर्यंत नवीन यांच्या रेकॉर्डची त्यांनी बराबरी केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी करणार नाही, चुकीला माफी नाही. आणि या वेळेला मॅकमिलन हे तंबूमध्ये परतत आहे. तर मॅकमिलन टप्पा आणि घेतलं मॅकमिलनची विकेट. आता मात्र इथून कुठेतरी धावांचा आलेख कमी होईल की काय. मॅकमिलन आणि मॅकमिलन आउट केलेलं कारण एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये दोघेही एका संघामधून खेळत असतात. दोघांनाही दोघांची कमजोरी कोणा माहित आहेत. त्याचा जो फायदा मॅकमिलन टप्प्याने उचलला. या मॅच मध्ये देखील मॅकमिलनची छोटी इनिंग होती परंतु काम मोठं केलंय. सिच्युएशन नुसार वारा थांबलाय सध्याच्या घडीला तेच दिसलंय आणि पहिल्यांदा आउट झालाय या टुर्नामेंट मध्ये. आमदार चषकामध्ये मॅकमिलनने केलंय दमदार प्रदर्शन. काय बॅटिंग केली या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यावेळी या खेळाडूला आपण सपोर्ट करत राहाल तर अजून कॉन्फिडन्स वाढत राहील. अनेकांनी टिप्पणी केली होती की मॅकमिलन इथे चालत नाहीये. सर्वांचं आता तोंड बंद केलंय मॅकमिलननी या स्पर्धेत. आणि मॅकमिलन जेवढे लांब लांब षटकार मारतो ना तर बऱ्याच प्रेक्षकांनी माझ्याकडे प्रश्न विचारला की खातो तरी काय. तर मी सांगतो त्याचा डेली 5 ते 6 सकाळी नाश्त्याला अंडे असतात आणि एक मॅगी असते. सर्व खेळाडू सांगतो त्याचा रेग्युलर जो डाएट आहे सकाळी 5 ते 6 अंडे असतात बॉईल अंडी आणि एक मॅगी तो नेहमी खात असतो. आणि त्याचा फिटनेस सुद्धा असतो. सकाळी वॉर्मअप असते. सकाळी 2-3 ठिकाणी तो प्रॅक्टिससाठी जात असतो. भयंदर येते नवघर भयंदर सर्व ठिकाणी तो सकाळी लवकर उठून प्रॅक्टिससाठी जात असतो. प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि तेवढाच तुमचा फिटनेस सुद्धा महत्वाचा आहे. पाहूया सरळ शॉटआउट जाम करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅटची खालची कडा लावून सरळ चेंडू मिड विकेटच्या दिशेने जात आहे. एक धाव पूर्ण होत आहे. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 35 धावा झालेल्या आहेत. आजच मॅकमिलन यांना हेल्डर आणला होता गोटे याने. त्याने मला सांगितलं होतं मॅकमिलन जसा भेटला त्याला सांग की सलून मध्ये दाखल हो. लगेच मॅकमिलनला मी इथून इन्फॉर्म केलं. मॅकमिलन सलून मध्ये गेला. केस काले करून आला आणि इथे सर्व बॉलरांना काला करून टाकलं. याच टुर्नामेंटचं मॅन ऑफ द सिरीजचं मला वाटते मॅन ऑफ द सिरीज मैदानामधून येत आहे. अक्षयजी साठम आपल्यामधून निरोप घेत आहे. त्यांना बराच लांब प्रवास करायचा आहे. उद्याच्या दिवशी ते आपल्याला दिसणार आहेत. अक्षयजी साठम आता मात्र ते रवाना होत आहेत. बऱ्याच लांब त्यांना जायचं आहे. यावेळेला चेंडू सरळ उचलला. चेंडू चालला पार दमदार भारदार शानदार वजनदार डोलदार आमदार चषकाला सलामी दिलेला मानाचा षटकार.
ॲलिन आता सांगत मॅकमिलन मारतो मी कशाला थांबू. पाहूया पुढचा चेंडू रोनाल्डो यांचा पुन्हा एकदा आलेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जात आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ झेलजीत बाद झालेला आहे. प्रितेश याने आतापर्यंत जबरदस्त 2 झेल टिपले. एक म्हणजे मॅकमिलन गोविंद यांचा दुसरा ॲलिसन यांचा. आता कोण जाईल. आता मात्र मॅकमिलन यांचे छोटे बंधू सलाम डॉसन काका यांचे पुत्र यस नक्कीच प्रीत जात आहे. मॅकमिलन यांचे छोटे भाऊ आहेत काकाचा मुलगा आहे. जर का या मुलाने षटकार मारला तर मॅकमिलन गोविंद यांच्या हस्ते या मुलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्याचं मॅकमिलन गोविंद यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचे वडील डॉसन गोविंद यांच्या हस्ते सुद्धा 500 रुपये म्हणजे तब्बल एका षटकामागे 1000 रुपये लागलेले आहेत बघा. प्रीत स्ट्राईक वरती गेलेला पाहूया. या वेळेला सरळ मारलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक धाव दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल की नाही आणि तिसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण होत आहे. और मॅकमिलन खुश हुआ. धनुने काहीतरी शिकायला पाहिजे बघा. छोटी छोटी मुलं येतात ग्राउंडच्या सर्व बाजूला मारतात. धनुने सेल्फी पॉईंट आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. फक्त आला नाही आला इथे झोपतो तिथे झोपतो एकच शॉट. दादा अख्खं ग्राउंड पडलंय तिथे मार ना. त्यानं कॅजिस्टन मुंबईकरला मी सांगतो तिथे न राहता धनु किडल्यावर तो इथे ऑफसाईडला राहा. तू जिथे राहतो तिकडेच मारतो तो. हो या वेळेला बघा एक धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सिमियन यांच्याकडून चुकी होत आहे. समोरून त्याला विकेट दिसली नाही आणि टिसली नाही. 54 धावांकडून 55 धावांचं आव्हान दिलं आहे. ह्या जर चॅम्पियनच्या किताबामध्ये जिवंत राहायचं असेल तर 55 धावा सुपर बॉईज संघाला बनाव्या लागतील. सुपर बॉईज संघाकडे सुद्धा जबरदस्त फलंदाज आहेत. मॅकमिलन टप्पा सिमियन अभिषेक रेनाल्ड लिनस बघा. धावा जरी आल्या तरी खचून जायचं नसतं कारण मॅकमिलन याने 4 ओव्हरमध्ये 70+ धावा चेस केल्या. तशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला कोणाला तरी करावं लागेल. मॅकमिलन यांचे 500 रुपये वाचले. जर का हा मुलगा स्ट्राईक वरती परत आला असता ना नक्कीच षटकार मारला असता यात काय शंका नाही. स्वरूप गायब झाल्यात सकाळपासून. बघा मित्रांनो आम्ही बघतो चौकबाईचे सामने सर्व बघतो. 5000चे शूज 3000चा गॉगल आणि तिकडे गेल्यावर काय होते बता. दादा जेवढे स्टाईल करता ना तसा खेळही करा म्हणजे कोणालाच बोलायची संधी भेटणार नाही. टायटस इथून सकाळपासून अंगाचा रक्त उडलेला आहे. जेवला पण नाही नुसतं गटागट प्यायलाय बस. 5000 अजून आले नाही. तो सांगतो रबर टुर्नामेंटला एंट्री टाकेल. गुगल वरती प्रे केलेला आहे. मॅकमिलन कुठला प्रे केलेला बघायचा आहे गुगल वरती. मी पुन्हा अनाउन्स करतो ईस्टरच्या दिवशी शनिवारी नंतर ईस्टर धमाका चषक बकऱ्याचे टुर्नामेंट सीझन बॉयज संघामार्फत आयोजित केलेलं. या टुर्नामेंटमध्ये फक्त 16 संघांना चान्स देण्यात येईल. ज्या कोणाला जर एंट्री लागत असेल तर डेमियन माल्या रोशन पाटील आणि नवीन पाटील यांच्याशी संपर्क साधा. बकरा प्लस कॅश असेल. सेकंड प्राइज कोंबड्या प्लस क्रॅश प्लस ट्रॉफी असतील आणि अजून काही नवीन नवीन उपक्रम तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये बघायला भेटणार आहेत.
बघा मित्रांनो, खेळत असताना आपली एंट्री फीज तुम्ही देत जा, कारण गेल्या वर्षी बकऱ्याची टुर्नामेंट झाली सीझन बॉय संघाची, तर सर्वांना वाटलं पुष्कळ डोनेशन भेटलंय, परंतु फक्त डोनेशन कागदोपत्री राहिलं, ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि जवळपास बघितलं तर 8 संघांनी फक्त ॲडव्हान्स दिला, एंट्री सुद्धा दिली नाही. तर बघूया, जाऊया सामन्याकडे. डेमियन मल्यांचा पण आवाज ऐकलाय, जबरदस्त समालोचक. ह्या मॅच मध्ये देखील नक्कीच तेवढ्याच ताकदीची लढाई आपल्याला बघायला भेटेल. तर यस, पंचामार्फत लेस प्लेचा असा इशारा येतोय. बघूया गोलंदाजी मागवर गोलंदाज मॅकमिलन, त्यांच्या समोर आहे सिमियन. तब्बल 55 धावा चेस करायच्या आहेत. पहिला चेंडू, क्या बात आहे मॅकमिलन, नक्कीच कुठला तरी नवा चेंडू शिकून आल्यात त्या आशिक अलीकडून. जबरदस्त चेंडू टाकत आहेत. मला वाटतं ट्रेनिंग घेतली की का हेच विचारावं लागेल, कारण आपण मागील मॅच मध्ये गेलं, वाईट जी आपली लाईन आहे, क्रीज लाईन, त्याच्यावरून चेंडू सरळ यष्ट्यावर धारत आहेत. या वेळी बघा उलटा टाकला होता. इथे आहेत प्रीत, आहे चांगलं क्षेत्ररक्षण प्रीत याच्या मार्फत. जसा चेंडू प्रीतकडे गेला, डासन मामाचे हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र टेन्शन करू नका, मुलगा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक आहे डीजे मास्तर, तर दुसरा खेळाडू. स्टेनचे सुद्धा आम्ही आभार मानतो. स्टेन यांनी सुद्धा आज भरपूर अशी चेंडू पाहण्यासाठी मदत केलेली आहे. इलोर यांचा मुलगा स्टेन, सीझन 22चा भाऊ खेळाडू. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मॅकमिलनने उडवलाय, चेंडू जात आहे डी मध्ये 2 धावांसाठी. सीझन 22च्या टुर्नामेंटचे सर्व एंट्री विचारतो. चेंडू, नवीन चेंडू द्यायचा आहे, तर रोशन पाटील यांना फोन करा. कोणाला एंट्री लागत असेल तर ते तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतील, कारण लिमिटेड संघ आहे, नंतर कोणाला चान्स भेटणार नाही. एक सेकंड, बॉक्स त्या रॅपने कव्हर आहे. तर पंचांकडेच दिसा, सिमेंट चेंडू ठेवा. तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धा आहे, त्याच्यानंतर हँडसम बॉयज तर्फे देखील बकरा चषक आपण बघणार आहोत. त्या देखील स्पर्धेमध्ये चांगली मजा येईल. कदाचित दर्शक पाटील सरांना देखील इन्व्हाइट केलं जाईल. त्याच्यानंतर मला वाटतं टायटस इतुरी यांची देखील स्पर्धा येत आहे. बघूया मॅकमिलन आपल्या षटकातील पुढचा चेंडू मॅकमिलन यांच्यासाठी घेऊन, यावेळी बघा हवेमध्ये आहे आणि झेलच्या खाली. बापरे, लगान टीम गेले होते असंच म्हणावं लागेल. प्रियस गेले होते, प्रीत गेले होते, सँटिना देखील गेले होते. मोठा आदरा बसत आहे सुपरवाइज संघाला. तर नक्कीच मॅकमिलन यांच्याकडून भरपूर आशा होत्या, पण एक मॅकमिलन जबरदस्त गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी, अफलातून फलंदाजी मॅकमिलन गुविन यांच्या मार्फत. आणि नक्कीच आज बघा संपूर्ण संघ नाही असंच मला, कारण ॲल्सन कुठेतरी नाहीत, नेक्सन नाही, रायनल इंजर्ड आहेत, तरी देखील जिद्दीने खेळल्या. नक्कीच आज मात्र नक्कीच मी देखील म्हणेन की आज मॅकमिलन वन मॅन शो पद्धतीने खेळला. जेव्हा क्रुशल मॅच होते त्याच्यामध्ये अफलातून फलंदाजी त्याच्या मार्फत झाली आणि जबरदस्त आम्हाला तो जुना मॅकमिलन या मैदानावर बघायला भेटला. नो डाऊट एक गावमध्ये चांगली फलंदाजी करतच असतात, पण या ग्राउंडवर भरपूर काल गेला त्याची फलंदाजी होत नव्हती. पण नक्कीच चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाल्या. बघा पुढचा चेंडू घेऊन, यावेळी समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आहे. चेंडू येतोय सरळ सीमा रेषा
नक्कीच 6 पासून बचायचा इथून. बघूया मॅकमिलन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. बघूया वाह क्या बात आहे प्लीज, जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. हा चौकार कन्फर्म होता. जर तिथून बॉल निसटला असता पण नक्कीच सूर मारला. नक्कीच काय अफलातून क्षेत्ररक्षण. आणि नक्कीच गौतम पाटील देखील उपस्थित झालेले आहे. गौतम पाटील याच्याकडे ट्रॉफीचा स्टॉक रिन्यू झालेला आहे. जर कुणाला लागत असतील तर प्लीज तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला स्वस्त दरामध्ये चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून दिल्या जातील. या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 9, घडी बाद झाला तो म्हणजे 1, षटक संपले ते म्हणजे 1. बघूया पुढचा गोलंदाज कोण असेल. तोपर्यंत देऊया डिझेल संधी. ऐकूया सुमधुर संगीत. यू थँक्यू डीजे. बघा नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम. मला वाटतं आमचे एल्सन मला वाटतं एअरपोर्ट वरून मॅच बघत आहेत. एअरपोर्टवर थांबले, फ्लाईट आहे त्यांची मला वाटतं 5 आणि तिथून मॅच बघत आहेत. आणि त्याच्यानंतर नेक्सन गोवा इथे गेलेले आहेत, गोव्यावरून मॅच बघत आहेत. नक्कीच रेस्टॉरंट मध्ये आहेत नेक्सन. तिथून बघा काम करत आहेत. एका बाजूला मॅच देखील चालू आहे. आम्हाला आम्ही आताच त्यांना कॉल केला होता. तर हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, संघावरचं प्रेम आहे. आता मात्र नक्कीच एलिशन गोलंदाजी मार्कवर काही खेळाडू म्हणत होते संघामध्ये की आम्हाला संधी मिळत नाही. IB संघातील बॉथम हे देखील तुम्हाला. आणि आता मात्र फ्रंट लाईट चालू झालेले आहेत. बॉथम देखील आज संघामध्ये खेळले नाही कारण बरीचशी कामं पेंडिंग पडलेली असतात. ट्रॉफीज घेत असाल तर तुम्ही 10 दिवस अगोदर जा, नाही तर फायनलच्या दिवशीच तुम्हाला त्या ट्रॉफ्या दिल्या जातील. एक ती टर्म अँड पॉलिसी आहे. बघूया आपल्या षटकातील पुढचा पहिला चेंडू घेऊन आलिशान सिमेन यांच्यासाठी. पहिला चेंडू तेज तारा टाकला होता. बघूया दूरवर क्षेत्ररक्षक निखिल आहे. बॅकअप साठी मॅकमिलन गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो आणि चांगला कलेक. नक्कीच रायनल यांचा देखील हात दुखत आहे तरी देखील नक्कीच गोलंदाजी करताना पण नक्कीच चांगली साथ आपल्या संघासाठी देत आहेत. टायटस इतूर आवाज डायरेक्ट त्यांचा गार्डन मध्ये जात असेल एवढ्या जोराने चेअरअप करत आहेत. मला वाटतं एक मॅच अगोदर त्यांचा संपूर्णपणे आवाज गेला होता, आवाज निघत नव्हता. पण आता गरम पाणी पिऊन आले. रायडन यांनी त्यांना गरम पाणी पिण्यासाठी भाग पाडलं. बघूया पुढचा चेंडू घेऊन आलिशान. यावेळी चांगला चेंडू कट आणि नक्कीच चांगला प्रयत्न झाला होता पण चेंडू हातामध्ये प्रियस तिथे कोंबड्या पकडत होते. आणि इथून बघूया पुन्हा एकदा आणि 2 धावा. नक्कीच जिथे फक्त 1 धाव बनवत होती तिथे 2 धावा. क्रिस्टोफल मला सांगत आहे की प्रियसची जागा माझी बनवत होती पण मला संघामध्ये का घेतलं नाही. क्रिस्टोफल देखील तेच म्हणत आहेत, टायटस देखील तेच म्हणत आहेत. पण क्रिस्टोफल कधी कधी आमचे रेनॉल्डो बनतात. 1 नंबर रॅन्चो हे म्हणून नाव देखील फेमस आहे. आता कामाला गेली की माहित नाही आहेत तिथे टिल्लक चौक स्क्वॉड मध्ये आहेत की माहित नाही. 10वीच्या पेपरामध्ये देखील भरपूर मोठा झोल झालेला आहे. तो फक्त आम्हालाच माहिती आहे, क्रिस्तूच्या नाही. धावसंख्याकडे जाऊया. 12 धावसंख्या झाली. बघूया 2 चेंडू टाकून दिला. पुढचा चेंडू घेऊन आलिशान. यावेळी ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होते. पंचांचे पंख हवेत. जबरदस्त पंचगिरी देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं का. अफलातून डिसिजन, ॲक्युरेट डिसिजन. आतापर्यंत एकही डिसिजन कुठल्याही पद्धतीचं चुकीचं झालं नाही. अफलातून पंचगिरी काय स्पर्धा पार पाडल्या. आमदार चषक पहिल्याच पर्वामध्ये हाऊसफुल स्पर्धा झालेली असंच म्हणावं लागेल. अफलातून संघ, अफलातून स्पर्धा, अफलातून पंच, अफलातून समालोचक. यावेळी चांगला फटका इन द एअर. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील पण नाही. भरपूर दूर चेंडू जातो. 1 बाउन्स. डिक्लेरेशन झोन मध्ये जातो चेंडू. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. चला घाई करा. बॅड लाईट होत आहे याच्याकडे लक्ष द्या. प्रियस चेंडू देखील पुरवायचा विनंती करतोय. बघूया. चला घाई करा. वाटतं मॅच चेंडू आलेला आहे. थँक्यू. तिथे वाटतं काही समर्थक होते त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. रेनॉल गोन्साल्विस नक्कीच सर्व मित्र परिवाराचा सर्व त्याला साथ भेटलेला असंच म्हणावं लागेल. कधी कधी रेनॉल इथे नसतात तरी देखील स्पर्धा त्यांची चांगल्या रीतीने चालू असते. बघूया यावेळी चांगला चेंडू आलिशान देखील. आता मात्र कारण नक्कीच बघा तेव्हा जेव्हा तुम्ही मॅचेस जिंकता आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो तेव्हा नक्कीच बघा सर्व गोष्टी बघा. आता मात्र एका हाताने क्षेत्ररक्षण देखील होत आहे.
कारण नक्कीच जेव्हा तुम्ही चांगलं प्रदर्शन करता, पुढच्या मॅचमध्ये आलिशानवर हल्ले झाले होते पण नक्कीच या मॅचमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. का? कारण विजय हा मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो आणि जेव्हा तुम्ही सामने जिंकता तेव्हा एक अलग लेवलचा कॉन्फिडन्स प्रत्येक लेवलमध्ये अप होत असतो. बघूया आलिशान आतापर्यंत नक्कीच त्याच्या षटकामागील 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्चोय. धावसंख्या झाली 16. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी काहीसा रनअप मध्ये व्यत्यय येतोय. अजूनही 2 चेंडू टाकून व्हायच्या नक्कीच इथून मोठे फटके मारा. सिमीन याच्यामध्ये क्षमता आहे. अभिषेक याने एक षटकार मारला आहे. नक्कीच इथून धावा नक्कीच होऊ शकतात कारण नक्की शेवटचे 2 गोलंदाज देखील त्यांच्याकडे देखील बघलं जाईल. बघूया आलिशान यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. बघूया राय आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 बाउन्स कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. नक्की चेंडू पडल्यानंतर आला नाही जोरात तर वर उडला आणि 2 धावा या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 18 धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू एक मोठा फटकाला तर नक्कीच सामन्यामध्ये एक वेगळीच चोरस येईल. सिमेन याच्यामध्ये क्षमता आहे. सिमेन करू शकतो. याच्या आधी नक्कीच सिमेनने बॅड लाईट्स मध्ये फलंदाजी केली, क्रुशल मुवमेंटला फलंदाजी केली. क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि संघाला देखील गरज आहे. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. नक्कीच एका चेंडूवर जाणं गरजेचं होतं. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 22 धावा झाल्यात इथून या चौकाराच्या साहाय्याने. यस डीजे मी अनाउन्स करतो आता जे संघ सर्व खेळलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आपली एंट्री फीज दिली नाही प्लीज आपली एंट्री फीज कमिटी मेंबरकडे सुपूर्द करायची आहे. बकऱ्याची टुर्नामेंट काढली ना काढली की सर्व विचारतात किती किलोचा बकरा आहे. दादा गेल्या वर्षी छोटा बकरा होता अख्ख्या आगोड संपले यांचा मैच संघाला संपला नाही. मला वाटतं मद्रासवरून माणसं आली तरी बकरा संपला नव्हता. कॅजिस्टन मुंबईकर यांच्या कोल्ड स्टोरेज मध्ये तो सेव्ह करून ठेवला होता आणि शेवटची जेव्हा फायनल होती यांचं मैच संघाची मला वाटतं 3 वेळा बकरा खाला तरी संपला नाही यांचा मैच संघाला. पण त्याचं पण एक मोठं रहस्य आहे. जसं गुवाहाटीमध्ये गुप्त जाऊन नेता निवडला तशी ती गुप्त पार्टी झाली होती. ना कुणाला कानो खबर कुठे गेले बकरा संपला कुणालाच कळलं नाही. कॅजिस्टन मुंबईकर देखील सहमत असतील आमच्या गोष्टीशी. आम्हाला पहिलं प्राधान्य होतं पण आम्हाला फोन आले नाही. थोडीशी दुखापत झाली पण त्याच्यानंतर 1 किलो मटण आणून खाल्लं. मग काय करणार. बकरा तो ऐतिहासिक ठरला असेल कारण अख्खी आगोड संपली बकरा संपला नाही. काय म्हणाल. सुनील मामा यांच्या फॅक्टरीमध्ये स्टोअर करून ठेवला होता. जेडी तिथे हसत आहेत. आम्ही 2 वेळा बकरा घेऊन गेलो होतो. भरपूर मेहनत गेली होती. 50 रुपयांचं पेट्रोल देखील संपलं होतं पण आम्ही कधी काय बोललो नाही आणि म्हणणार पण नाही कोणाला कळू पण देणार नाही. बघूया गोलंदाजी मागर गोलंदाज निखिल इथून अजूनही मला वाटतं 33 धावा करायच्यात आणि नक्कीच होतील. 2 मोठे फटके एका ओव्हरमध्ये खेळावे लागतील. अभिषेक याच्यामध्ये ती क्षमता आहे. ह्यावेळी पहिला चेंडू क्या बात आहे निखिल. चेंडू पडल्यानंतर स्विंग करून भिरकी घेत आहेत कारण नक्कीच फिरोज याची आठवण करून देणारा. बघा आज सर्वांना संधी मिळेल. जर तुम्ही आयबी बॉयचा बॅटिंग ऑर्डर बघितला 4 बॅट्समॅनच्या नंतर त्यांच्याकडे असा बॅट्समॅन मला दिसत नाही की तो चांगल्या रीतीने खेळू शकतो. यावेळी नक्कीच क्या बात आहे. हा चेंडू वाईड असेल पण नक्कीच थोडा अजून चेंडू फिरला असता तर अभिषेक याला पडतं. कारण मला वाटतं इंचभर मिनी इंच असते तेवढं अंतर राहिलं होतं यष्टी आणि बॉल मध्ये. असं म्हणा की तुम्ही रिप्ले मध्ये देखील बघू शकता की जवळजवळ चुंबन घेतलं होतं. बघूया निखिल पुढचा चेंडू घेऊन यावेळी देखील बघूया चांगला फटका आहे. क्या बात आहे. आणि अशाच पद्धतीची गरज आहे. अभिषेक जबरदस्त फटकेबाजी. क्या बात आहे. षटकार. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे एकूण 29. नक्कीच अशाच फटक्यांची गरज आहे. अभिषेक सुद्धा सांगत आहे सहजासहजी मी हा सामना सोडणार नाही. मी लढत राहणार. माझ्या लढाईला काही अंत नाही आणि थांबायला मी काही संत नाही. चेंडू द्यायचा आहे. तर याच 55 एक चेंडू आहे. बघूया चला जास्त वेळ वाया घालू नका. बघूया पुढचा चेंडू निखिल. नक्कीच पहिला चेंडू चांगल्या रीते त्याच्यानंतर वाईड. तर चला घाई करा विनंती करतोय. तरी लक्षात ठेवा बॅड लाईस होत आहे म्हणून थोडीशी घाई करा. बघूया निखिल टू अभिषेक. यावेळी बघूया इंदेर आता मात्र लांब टाकला होता आणि निखिल गोविंद
नक्कीच प्रत्युत्तर देत आहे आणि नक्कीच बघा कॅच निखिल गोविंदने घेतला, विकेट निखिल गोविंदला भेटला आणि सेलिब्रेशन अँथोनी करत आहेत. निखिलला लाज वाटेल अशा प्रकारचं सेलिब्रेशन करत आहेत. बघूया आता मात्र मैदानाच्या आत जात आहे अभिषेक यांची जागा भरून काढण्यासाठी जीना, टिवरीचे खास खेळाडू लिनस. जीना हा ब्रँड देखील लिनस यांनी फेमस केला होता. काय अफलातून फटकेबाजी अजूनही आठवतो तो काल जेव्हा नक्कीच अंडरम फुल शॉटच्या स्पर्धा व्हायच्या, अक्षरशः गाजून टाकलेला खेळाडू आहे. तर मॅच चेंडू आले, जरी मॅच चेंडू बघूया निखिल कमबॅक करत आहे. एक षटकार लागल्यानंतर नक्कीच कमबॅक त्या फलंदाजाला नक्कीच परतीचा रस्ता दाखवलाय. 9 चेंडू 26 धावा. जर एखादा मोठा फटका तर नक्कीच पुन्हा एकदा आणखी मजा. बघूया लिनस याच्यामध्ये क्षमता आहे. यावेळी चांगला चेंडू गॅप मध्ये नक्कीच चेंडू आहे. शतरक्षक दूरवर आहेत, प्रीत गेलेले आहेत आणि यावेळी प्रीत थोडी चुकी करते. 2 धावा पूर्ण झाले, तिसरी देखील येईल आणि नक्कीच 3 धावा देखील. प्रीत मला वाटतं वरूनच चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच थोडासा लेझीनेस तिथे बघायला भेटला. 3 धावा आल्या, जास्त घाई झाली. चला घाई करा मित्रांनो, थोडीशी स्पोर्टमॅन स्पिरिट. प्रेक्षक काय मैदानाचा ताबा सोडत नाही, त्यांना देखील माहिती आहे मॅच रंगलेली आहे. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच एक वगिला रंग या स्पर्धेसाठी येईल, या मॅच मध्ये येईल. डेमियन यस नक्कीच, कारण हा सामना चुरशीचा आपल्याला पाहायला पाहणार आहे. आता मात्र 8 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुपर बॉयज संघाला 8 चेंडू 23 धावा. जर का या 2 चेंडू मध्ये जर मोठे फटके आले ना तर नक्कीच या सामन्याचं चलचित्र बदलून जाईल, यात काही शंका नाही. पण ते यायला पाहिजे. क्रिकेटमध्ये जर त्याला जागा नाही, तुम्ही मारले तर तुम्ही जिंकणार, पण ते मारायला पाहिजे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला होता, मात्र नोमॅन स्टार मध्ये चेंडू पडत आहे. चेंडू जात आहे, एकदा पूर्ण कर, दुसरी धाव दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण होत आहे. आता मात्र 7 चेंडू मध्ये किती 21 धावांची गरज आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल मॅकमिलन यांचं, कारण हा चौकार निश्चित होता, कन्फर्म होता. नक्कीच मॅकमिलनला माहित आहे मॅकमिक बॅकअप साठी गेला. लक्षात ठेवा मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॅकअप खूप महत्वाचा आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये जर बॅकअप नसेल ना तर तुमचं पॅकअप व्हायला वेळ लागत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये बॅकअप गरजेचं आहे. नो डाऊट, एकदम बरोबर. जर बॅकअप नसेल तर बॅकअप साठी तयार राहावं लागतं. आणि इथून 4 धावा आल्या असत्या तर नक्कीच समीकरणामध्ये आणखी बदल असता. जर का शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चुरस रंगेल. हो यावेळेला मिडविकेटच्या दिशेने टोल काढला. चेंडू एकदा पुढे गेला, अर्फिन चेंडू कडे जबरदस्त क्षेत्र खेळावं लागेल. तेवढा चांगला थ्रो, एका धावावरती समाधान मानावं लागेल. या एका संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे. तर नक्कीच आता समीकरण निखिल याने देखील 13 धावा खर्च केलेत. एक षटकार लागून देखील बॅकअप कमबॅक निखिलच्या माध्यमातून झाला. आज मात्र नक्कीच 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. कुणावर दाखवतील आत्मविश्वास मॅकमिलन गोविंद, कारण इथून 3 षटकार मारायचे आहेत. कॅप्टनला आमच्या हार्ट अटॅक येईल बघा, त्याला दोघं तिघांनी पकडून ठेवा. रेनॉल्ड गोन्साल्विस थोडं टेन्शन मध्ये आले, स्पीकर धरून झालेले आहेत. रेनॉल्ड स्पीकर पडणार नाही, टेन्शन करू नको. माझ्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या होत्या 19 त्याच शेवटी राहिलेल्या आहेत असंच त्यांना वाटत आहेत. अज्वल थोडेसे नाराज आहेत. बाब्याकडून चुकी झाली, जिथे 2 होत्या तिथे 3 दिल्या. साहिल थोडेसे चिडले होते. तर सर्व गोष्टी या सामन्यामध्ये नक्कीच मित्रांनो सर्वांसाठी सर्वांचा संघ प्रिय असतो आणि त्याच्यासाठी क्रिकेट हे भरपूर महत्वाचं असतं. टिल्लक चौक सगळा बघा दुपारच्या 12 वाजल्यापासून तिथेच आहे आणि अद्यापपर्यंत तिथेच आहे. उद्या आपल्याला मिसा संपल्यानंतर प्रॅक्टिसला जायचं आहे तिथं. आणखी एक मॅच घेऊ. 6 चेंडू 20 धावा. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण रंग भरताना बघत आहोत. पुन्हा एकदा रॉयवर विश्वास दाखवलाय. ज्या गोलंदाजाच्या मागील सामन्यामध्ये 5 षटकार आले होते, पुन्हा एकदा मॅकमिलनने नक्कीच त्याच गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. आणि नक्कीच एक किस्सा आहे तो काही चेंडू नंतर सांगेन. बघूया रॉय इथून कमबॅक करावं लागेल. आपले अस्तित्व काय आहे ते दाखवावं लागेल. बघूया रॉय पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू पंच ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी नो घोषित चेंडू केलाय. बघूया डायरेक्ट क्रीजच्या बाहेर जाणारा चेंडू होता. आता मात्र 6 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र टायटस यांच्या डोक्यावर टेन्शन वाढलेलं आहे. टेन्शनची मात्रा टायटस यांच्या डोक्यावर बघा. टायटसचे ऍक्शन बघा.
तर चला MBMT ची बस पण मध्ये येत आहे. कमान लवकर करा थोडस. ड्रायव्हर यांना विनंती करेन. ड्रायव्हर साहेब चला बसवाल्याने लवकर करायचं कारण अगोदरच बॅड लाईट झालेलं. बसवाल्याला विनंती आहे लवकरात लवकर बस बाहेर काढून घे दादा प्लीज. जरा घाई कर कारण बॅड लाईट झालेली आहे. आणि सामना आलाय तो म्हणजे क्रुशन मुवमेंटला. बघा सामना एवढ्या चुरशीचा आलेला आहे की सेल्फी पॉईंटचे सर्व खेळाडू आता बाउंड्री लाईनवर आले आहेत. नक्कीच जे बसले खाली बसले होते ते उठले आहेत. जे खुर्च्यावर होते ते उठले आहेत आणि जे खुर्च्यावर बसले होते ते खुर्च्यावर उभे राहिलेले आहेत. बघूया. लक्षात ठेवा मुक्त फटका. बघ उघडा डोले पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. यावेळी लिनस यांच्या बॅटामधून अफलातून फटका. 6 धावा षटकार. सामन्यामध्ये आणखी एक रंग येतोय आणि रंग बेहल रंग करणारा हा षटकार आहे. एका चेंडूवर तब्बल बघायला गेलो 8 धावा आलेल्या आहेत. आता सामना राहिला 5 चेंडू 12 धावा. टायटस यात अंगातले टी शर्ट सुद्धा फाडतील यात काही शंका नाही. एवढे रागावलेले आहेत. 5000 जे प्रे केलेले आहेत ना मॅकमिलनला ते सुद्धा परत घेतील. काय म्हणशील प्रतीक? नक्कीच इथून रॉय याला कमबॅक करावं लागेल. अंतोनी देखील चिडलेले आहेत. आता मात्र 5 चेंडू 12 धावांची गरज. लिनस याच्यामध्ये क्षमता आहे. कित्येक वेळा या मुलाने नक्कीच असंभव मुकाबल्यामध्ये संभव करून दाखवलाय. बघूया इथून रॉय यावेळी फटका फसलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का. एक धाव पूर्ण केली बघूया दुसऱ्या धावासाठी आणि इथून बघूया पंच. यस 2 धावा इथून काढलेल्या आहेत. 4 चेंडू 10 फक्त 1 षटकार. संपूर्ण सामन्याचं चित्र आता मात्र बदलणार आहे. पण नक्कीच रॉय याला कमबॅक करावं लागेल. रॉय बघा काय सामना रंगलेला. प्रेक्षक घरी सुद्धा जायला तयार झाले होते मात्र तसं काय घडत नाही. सर्वांना या सामन्याने अडवून ठेवलेला आहे. कॅजिस्टन मुंबईकर जे लवकर चालत आहेत आता हल्लू चालत आहेत कारण अख्खा सामना बघून ते घरी जाणार आहेत. आणि सेल्फी पॉइंट मध्ये आमचे फादर गोंसाले सुद्धा हजर झालेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. फादर आपलं वेलकम आहे. चला चला घाई करा. मला वाटतं फलंदाज बघा तिथे फलंदाजच उशिरा करत आहेत. 4 चेंडू 10 धावा 10 धावा. 4 चेंडू कोण जिंकेला सामना. आयबी बॉईज की सुपर बॉईज. सुपर बॉईज की आयबी बॉईज. यावेळेला चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का. मात्र तसं काही घडलं नाही. झेल झाला होता शेवटच्या क्षणी हातातून झेल सुटला आणि हा मॅच सुटला की काय असं म्हणायला हरकत नाही. अफलातून फिल्डिंग अफलातून एफर्ट. सर्व प्रेक्षकांनी इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एफर्ट साठी. सामना काही संपण्याची गोष्ट करत नाही. 3 चेंडू 8 धावा 8 धावा 3 चेंडू कोण जिंकेला सामना. फादर सुद्धा बघा काय पोझिशन मध्ये उभे आहेत. एक हात खांबावरती एक हात कमरेवरती. फादराला सुद्धा आपल्या टेन्शन आलेलं की कोण जिंकेला सामना. पण टेन्शन करू नका फादर दोन्ही संघ आपल्याच गावातील आहेत. नक्कीच चांगला प्रयत्न झाला होता पण रिप्ले मध्ये देखील बघला हातामध्ये चपकला होता चेंडू. 3 चेंडू 8 धावा 8 धावा 3 चेंडू. यावेळेला चेंडू उचललाय. आला दमदार भारदार शानदार वजनदार आमदार चषकाला सलामी दिला महाराजा बहुमानाचा षटकार. आता मात्र समीकरण लागले 2 चेंडू आणि 2 धावा. काय अफलातून फलंदाजी झाली. आता मात्र 2 चेंडू. लक्षात ठेवा कंपल्सरी चेजिंग आहे. लंगा काय लंगा देखील मला वाटतं निघालेला आहे पण सामन्यातील रंग काय अजून जाणार नाही. सामना होता कुठे सामना आलाय कुठे सामना जातय कुठे बघूया. 2 चेंडू आणि मला वाटतं 2 धावांची गरज आहे.
2 चेंडू 2 धावा. काय होईल इथून? अँथोनी आपण बाहेर यायचा आहे. 2 चेंडू 2 धावा. बघूया काय होईल इथून. 1 चेंडू चांगला टाकावा लागेल. बघूया यावेळी चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर वळतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. आता काय लक्षात ठेवा, जेव्हा आपण अग्रेसिव्ह फटकेबाजी करतो तेच खेळावं लागतं. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्या मुलांना जमत नाही. आता मात्र प्रेक्षकांना एकच विनंती असेल, ही स्पर्धा ही मॅच जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. जबरदस्त सामना आणि नक्कीच रिझल्ट स्टार आमदार चषकामधील सेमीफायनलचा सामना. नक्कीच असं वाटतंय की फायनल चालू आहे की काय. लाईव्हला देखील तब्बल हजारो प्रेक्षक मॅच बघत आहेत आणि गार्डनची फ्रंट लाईन देखील चालू झालेली आहे. इथून काय इथून काय. बघूया 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय होईल या सामन्यामध्ये टायटस याला विनंती करतोय. बघूया बघूया जोरदार टाळ्या माहिती. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे आणि इथून मंकी विकेट साठी बॉल काउंट नाही आहे. बघूया 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा विनंती करतोय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांच्या काळजाचे धडधड वाढलेले असेल. 1 चेंडू 2 धावा 2 धावा. 1 चेंडू काय होत आहे बघूया. 1 चेंडू आणि 2 धावा आणि बघूया इथून सामना खेळ खल्लास आणि सुपर बॉईज संघाने मारले बाजी. कठोर परिश्रम होऊन सुद्धा नक्कीच गोलंदाजाची कमी पडली. तर बघा लिनससाठी पारितोषिक आलंय. लिनसने मला वाटतं चांगली फलंदाजी केली म्हणून सत्यम यांच्याकडून त्याला 70-70 ची टी शर्ट देण्यात येत आहे. आणि आता असंच म्हणावं लागेल, संपूर्ण जग कमावलं आणि आत्मा गमावला. आयबी बॉईज वेल प्लेड पण कुठेतरी शेवटच्या षटकामागे भरपूर बॅड लाईटचा सुमार होता पण वेल प्लेड लिनस. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. मला वाटतं रायनल इथून याने जरी डावक्या हाताने चेंडू टाकले असते तरी चाललं असतं. टायटस इथून डायरेक्ट टी शर्ट काढून गेलेले आहेत.